29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होतात. 3 वर्षे संघर्ष करतोय मराठा समाज. यामुळे विषय सगळे आपण समजून घेऊन काय करायचं हे लय गरजेचं. समाजाला येड्यात करायचं काम जर चाललंय, आपण किती वेळ द्यायचा किती नाही द्यायचा याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलले, इथं बसलेले जेवढे जिथपर्यंत आवाज होतो तिथपर्यंत सगळ्या बांधवांवर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय. 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे. पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत. शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही. क्रमांक 1, सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसता बैठकात सुद्धा उपयोग होत नाही. आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या. सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाही. म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचे. आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचे. याच्याच बरोबर 58 लाख नोंदी सापडल्या. ज्यांना कोणाला नोंदी सापडलेल्या माहिती आहेत त्यांनी अर्ज करा. पुन्हा आपल्याकडे बाजू नाही आली पाहिजे बरं का. एकदम खेळीमेळीची बैठक चालली आपली आता. सगळ्यांनी समजून घेतलं तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या सुधारणार आहेत. म्हणून सगळ्यांनी विषय समजून घ्या. 58 लाख नोंदी सापडल्यात. एक क्रमांक सांगितलं तुम्हाला, पहिला मुद्दा की 58 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांना माहिती आहेत आपल्या नोंदीत त्यांनी अर्ज दाखल करा. प्रमाणपत्र मिळणार नाही तसे. एक बाब पक्का झाला. खाली बसा वर बसा सुद्धा म्हणू नका. गबरा होता तुम्ही, डिस्टर्ब करू नका लोकांना. आणि ज्याला उभा राहायला बसायला जागा नाही त्याने तसं त्रास होती, पण समाजासाठी उभा राहा. कारण मी माझा विषय दुसरीकडे जातो. तळतळ समाजाच्या लेकराविषयी असू द्या. जीवन कोणा कोणा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागलेत हे डोळ्यापुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय. 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचंय. एक तर मी जाईन, नाही तर ते तरी जाईल. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहित होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे. त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले. प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही.
इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता यांनी काय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले स्थानिक चौकशी अहवालात. 3-4 महिने झाले प्रमाणपत्र निघाले. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोर आंदोलन चाललं, तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार आहे, विसरू नका. तुमचं पोरगा पोरगी तुम्हाला दगडाने हानी. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरापोरी लागणार. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं, अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे आहेत. 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. तिसरा मुद्दा सातारा संस्थान, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचं गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही? ह्यो सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकर कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? त्या 2ही उपमुख्यमंत्री सुद्धा आले, पुन्हा त्यांच्यातला त्याला सुरू व्हायचं. फडणवीसचं नाव घेतलं, त्या 2चं घेतलं नाही. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यावर समजून घ्या, यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी चाललेला आहे. यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करी नाही, त्याच्यात बळी आपल्याला करायचं चालू. आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थानपासून ते 5ही गॅझेटियरची अंमलबजावणी जी असेल पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला 5वा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागं घेऊन. काय बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस? कोणती प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठ्या समजूनच घ्या. आता आपण हल्ल्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचं, बाकीच्याने शेतात काम करायचं.
आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठीची एक बी मागणी मागत व्हायची नाही म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या. करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला म्हणते ते केसेस मागवली. हाणलं त्यांनी केसेस. तरीही मागं घेत नाहीत. सगळ्या केसेस मागा होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा. यांनी आता मी बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसा विषयी. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाणे होता. तुम्ही एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक जी आर काढलाय बघा. जी आर असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्यावेळेस सांगितलं मे जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे मग